गावंढळ. गावंढळ हे शब्द सविताच्या कानावर सतत गुंजत असल्यामुळे सविता वैतागून गेली होती. दुसरं कोणी बोललं असतं ते कदाचित सविताला त्याचे एवढे वाईट वाटले नसते, पण तिची मोठी जाऊबाईच तिला नेहमी "तो गावंढळ आहेस" अशा शब्दात हिणवत असायची. त्यामुळे सविताला खूप जास्त वाईट वाटत असायचे. एक दिवशी सकाळची वेळ होती. सविता घराचं अंगण गाईच्या शेणाने सारवत होती. अर्ध अंगण सारवून झालं असेल तेवढ्यात अंगणासमोर एक नवीन 4 चाकी गाडी येऊन उभी राहिली. त्या गाडीतून सविताची मोठी जाऊबाई शलाका बाहेर आली आणि तिने जेव्हा सविताला अंगण सारवताना पाहिली, तिची साडी खराब झाली होती, कपाळ घामाने भरलेले होते, तशी टोमणा मारत म्हणाली, "तुझं आयुष्य असंच घाणीमध्ये काम करून जाणार, गावंढळ कुठली. त्यापेक्षा माझ्या बरोबर शहरात चल. माझ्याच घरात राहून जर घरची कामं केलीस ना, तरी मी तुला महिन्याकाठी 10,000 रुपये पगार देईन." तेवढ्यात सविताचा मोठा धीर अजय गाडीमधून खाली उतरला आणि नाक मुरडत तोंड असे वाकडे केले जणू काही तो एखाद्या कचरा कुंडी समोरच उतरला आहे. आपल्या जावेचं असं बोलणं आणि धीराचा चेहरा पाहून सविता म्हणाली, "मला हे घर आणि गाव सोडून कुठेही जायचं नाही. मी लहानाची मोठी अशाच गावाच्या मातीत झाली आहे. त्यामुळे माझी नाल या जमिनीशी जोडली आहे. मी इथेच खुश आहे. तुम्ही लोक तर फक्त तुमचा हिस्सा घ्यायला येता. आता देखील आंबे झाडावरून काढले आहेत ते घेऊन जायला तुम्ही लोक आला आहात." सविताचे असे बोलणे ऐकल्याबरोबर शलाकाला राग आला. तिने त्याच रागात सविताच्या एक कांजलात मारली आणि म्हणाली, "तुझी एवढी हिंमत, माझ्यासमोर तोंड वर करून उलट मलाच बोलतेस?" कान शिलेचा आवाज आणि शलाकाचे मोठ्याने ओरडणे, त्या आवाजाने गाईचे दूध काढत असलेला रघु गोट्यातून अंगणात आला. त्याने जेव्हा सविताचा लाल झालेला चेहरा पाहिला तेव्हा आपल्या वहिनीकडे पाहत मोठ्याने म्हणाला, "वहिनी, तुम्ही मोठ्या आहात म्हणून तुमच्या मनात येईल ते करणार हे मला मान्य नाही." आपला भाऊ रघु आपल्या बायकोला उलट बोलत आहे हे पाहताच अजय शलाकाला म्हणाला, "अगं शलाका, तू त्या गावंढळ लोकांच्या नादी काय लागतेस? पटकन घरात चल आणि आपल्या वाटणीचे आंबे घेऊन इथून निघ. इथे किती घाण वास येत आहे." तशी शलाका थू थू करत घरात गेली आणि समोरच ठेवलेले आंबे स्वतःला हवे तेवढे पिशवीत भरते आणि दोघे नवरा बायको गाडीत बसून लगेच शहरातील आपल्या घराकडे निघून जातात. पण ते गेल्यानंतर सुद्धा सविताच्या डोळ्यात पाणी तसेच होते. तिला या गोष्टीचे वाईट वाटत होते की आपण आपल्या मोठ्या जाऊबाईला ती शहरात राहत असून सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा हिस्सा बाजूला काढून तिला देतो. ती आल्यानंतर सन्मानाची वागणूक देतो. पण आज तर त्यांनी हद्दच केली. जाऊबाईच्या अशा बोलण्याचे मला जास्त वाईट वाटले नाही, पण अजय भाऊ तर याच घरात लहानाचे मोठे झाले आहेत ना, तरी देखील ते या घराविषयी कसे बोलत होते? इथे घाण वास येत आहे त्यांचे असे बोलणे मनाला दुःख पोहोचवते, कारण त्यांना या गोष्टीची जाणीव नाही की रघु आणि मी इथे राहून इथल्या शेतात राबते. म्हणून तर या लोकांना शेतीमध्ये पिकणारी फळे आणि धान्य खायला मिळत आहेत, ते देखील अगदी फुकट. त्यांना आमच्या मेहनतीची जाण नाही, पण निदान आपण सर्व गोष्टी इथून घेऊन जातो त्याची तरी जाण ठेवून कमीत कमी 2 शब्द गोडीने बोलायला हवेत. असा विचार करता करता सविताची नजर आपला नवरा रघुवर पडली. रघु अजून सुद्धा एका कोपऱ्यात शांत उभा होता. ती लगेच रघुला उद्देशून म्हणाली, "अहो शलाकाताई मोठे आहेत. त्यांनी माझ्या एक कांजलात मारली म्हणून तुम्ही लगेच त्यांना उलट बोलायला नको होतं. मोठ्यांचा आदर करणे हा खरा धर्म आहे." यावर रघु म्हणाला, "सविता, तू किती भोळी आहेस. मी वहिनींना उलट बोललो याचे मला वाईट वाटते, पण ज्यांनी तुझ्यावर हात उभारला तू त्यांचीच बाजू घेऊन मला बोलत आहे." "अहो, एकाने आरे केले आणि दुसऱ्याने कार्य केले की वाद वाढतो. एकाच घरामध्ये भावाभावांमध्ये असा वाद चांगला नाही. त्यामुळे समोरचा कमीपणा घेत नसेल तर आपण कमीपणा घेतलेला चांगला. अशाने वाद वाढत नाही. तर एक ना एक दिवस समोरच्याला आपली चूक समजते आणि कुटुंबातील ऐक्य एवढे मजबूत होते की कोणीही ते तोडू शकत नाही." आपल्या बायकोच्या अशा बोलण्यावर रघु म्हणाला, "सविता, सर्वच गोष्टी बोलायला खूप सोप्या असतात, पण प्रत्यक्षात तसे वागणे आणि घडणे कठीण असते. चल, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो, नाहीतर मला दूध टाकायला जायला उशीर होईल." रघुने सर्व गायींचे दूध काढले आणि बाजारात दूध घेऊन गेला. सविता आणि रघुच्या मेहनतीमध्ये कोणतीच कमी नव्हती. ते दोघेही नवरा बायको सकाळी लवकर उठून सर्व काम करत असायचे. दोघांच्याही कामामध्ये वक्तशीरपणा सोबतच प्रामाणिकपणा देखील होता. त्यामुळे गावामध्ये एक मेहनती आणि प्रामाणिक जोडपे म्हणून त्यांची ओळख होती. रघु आणि सविता बरोबर वाद झाल्यानंतर अजय आणि शलाकाने गावात येणे बंद केले. अजय रघुला फोन करून फक्त धान्य काढून झाले का, झाले असेल तर माझी वाटणी बाजूला काढून ठेवली का, माझा ड्रायव्हर येऊन माझ्या वाटण्याचे
धान्य घेऊन ये, एवढंच बोलत असायचा. जमिनीवर एवढ्याच आपल्या मोठ्या भावाचा देखील अधिकार आहे. त्यामुळे रघुने आपल्या भावाला त्याचा हिस्सा देणे कधीच टाळले नाही. अजयने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्या कारणाने तो मोठ्या कंपनीमध्ये इंजिनियरचे काम करत होता. म्हणून त्याने शहरात स्वतःचं घर घेतलं आणि तिथेच राहत होता. या उलट रघुचे असे झाले की रघु 9वी मध्ये शिकत असताना त्याच्या आईला पॅरालिसिसचा झटका आला आणि ती अंथरुणाला खिळली. त्यामुळे आपल्या आईची सेवा करण्यासाठी रघुने शाळा सोडली आणि तो घरी राहूनच आपल्या आईची सेवा करू लागला. त्याचवेळी अजय उच्च शिक्षण घेत होता, पण त्याने कधी नाही आईची सेवा केली की कधी आपल्या लहान भावाची चौकशी केली. तो मोठा असताना सुद्धा त्याने रघुला कधीच समजावले नाही की तू शाळा सोडू नकोस. आईची सेवा करण्यासाठी तू तुझं उभं आयुष्य वाया घालू नकोस. हे सांगणारा कोणी नव्हता, म्हणून रघुने आपल्या आईच्या प्रेमाखातर शिक्षणाचा विचार न करता आईची सेवा करण्याचं काम स्वीकारलं. काही वर्ष त्यांनी आपल्या आईची खूप सेवा केली. सोबतच त्याने शेतीमध्ये मजुरीची माणसे घेऊन शेतीची कामे देखील केली. त्यामुळे घरात कधीही धनधान्याची कमी पडली नाही. पण म्हणतात ना, किती काही केले तरी आपले आई बाबा किती वर्ष आपल्यासोबत राहणार. साधारण 5 वर्ष आईची सेवा केल्यानंतर रघुची आई रघुला कायमची सोडून गेली. आता आई तर गेली होती, सोबत शिक्षणाचं वय सुद्धा निघून गेलं होतं. त्यामुळे रघुने शेतीमध्येच मेहनत करण्याचे ठरवले. आई बाबांची छत्र नसलेली दोन्ही मुले आता पोरकी झाली होती. अजयने चांगलं शिक्षण घेतल्यामुळे त्याला शहरात चांगली नोकरी लागली. त्यामुळे त्याने त्याच्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न करून तो शहरातच स्थायिक झाला. या उलट रघु कमी शिकला आणि तो शेतीतच काम करू लागला. त्यामुळे त्याला सविता बरोबर लग्न करावे लागले. सविता देखील अनाथ मुलगी होती, पण तिच्यावर चांगले संस्कार होते. त्यामुळे तिने रघुला चांगली साथ दिली. हळूहळू दोघांचा संसार अगदी सुखाने सुरू झाला. त्यांच्याकडे पैसे कमी होते, परंतु त्यांच्या संसारात आनंद भरला होता. ते दोघेही मेहनत करत होते, परंतु त्यांच्याकडील पैसा काही वाढत नव्हता. असे असले तरी त्या दोघांनाही त्या गोष्टीची चिंता नव्हती. अशातच एक दिवस गावात ग्रामविकास अधिकारी आले आणि त्यांनी ग्रामपंचायत मध्ये गावातील कष्टकरी शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्यासाठी विविध योजना सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत याची माहिती दिली. जेव्हा या गोष्टीची माहिती सविताला आली तेव्हा सविताने विचार केला, आपण एवढी मेहनत करतो आणि रोज सकाळी आपला नवरा 20 ते 25 लिटर दूध काढून बाजारात दूध डेअरीवर विकून येतो. त्यातून आपल्याला हवे तेवढे पैसे मिळत नाहीत. हे साहेब म्हणत आहेत त्याप्रमाणे जर आपणच दूध डेअरी चालू केली तर. सविताच्या मनात हा विचार येताच तिने ग्राम विकास अधिकाऱ्यांना आपल्या मनातील विचार सांगितला. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला असा धंदा चालू करायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीला सरकार मदत म्हणून काही पैसे देईल. ते पैसे तुम्हाला टप्प्याटप्प्यात पुन्हा सरकारला जमा करावे लागतील. फक्त एवढंच असेल की त्या पैशावर कोणत्याही प्रकारचे व्याज लागणार नाही. जेवढी रक्कम तुम्ही घ्याल तेवढीच रक्कम तुम्हाला परत करावी लागेल. अरे वा, बिनव्याजी पैसे मिळणार, मग तर चांगलंच आहे. ग्रामसभा झाल्यानंतर रघु आणि सविता घरी आले आणि त्या दोघांनीही या गोष्टीवर सखोल विचार केला. मग दोघांनीही एकमताने ठरवलं की आपण काढलेलं दूध दुसऱ्याला न देता आपणच विकूया. त्यासाठी आपल्याला एक छोटंसं दुकान घ्यावं लागेल आणि दूध खराब व्हायला नको म्हणून एखादा फ्रीज घ्यावा लागेल. आता ही गोष्ट करायचीच म्हटल्यावर रघुनी लगेचच बाजारात कुठे भाड्याने दुकान मिळत आहे का याची चौकशी केली आणि एक दुकान भाड्याने घेऊन एक छोटासा फ्रीज विकत घेऊन रघुने स्वतःच दूध विक्री चालू केली. सुरुवातीचे काही दिवस थोडी कमी विक्री झाली, परंतु लोकांना हळूहळू समजले की डेअरीमध्ये मिळणारे दूध हे पाणी मिश्रित आहे, परंतु रघुच्या दुकानात मिळणाऱ्या दुधात पाणी नाही. त्यामुळे हळूहळू सर्व ग्राहक रघुच्या दुकानातूनच दूध खरेदी करू लागले. जे दूध शिल्लक राहील त्या दुधापासून दही तयार करण्यात येऊ लागले. ते दही सुद्धा खूप चांगले आणि चविष्ट असल्या कारणाने लोक दही सुद्धा खरेदी करू लागले. आता शेतावरची मेहनत कमी करून तिथे मजुरीची माणसे ठेवून सविता आणि रघु आपल्या दुधाचा व्यवसाय कसा वाढवता येईल याचा विचार करू लागले. त्यांना या गोष्टीची जाणीव झाली होती की मेहनत करून जेवढा पैसा मिळतो त्यापेक्षा जास्त पैसा योग्य प्रकारे विचार करून काम केल्यावर मिळतो. म्हणून त्यांनी आपल्या दुकानात दुधापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ विकण्यास सुरुवात केली. स्वतःच्या घरचे दूध असल्या कारणाने त्यामध्ये कोणतीही भेसळ नव्हती. म्हणूनच दुधापासून जो पदार्थ तयार केला जाईल तो अगदी चविष्ट बनत होता. हळूहळू रघु आणि सविताच्या दुकानाचं नाव पूर्ण शहरात झाले. पण हीच गोष्ट रघुच्या भावाला आणि बहिणीला माहित नव्हती. जेव्हा त्याच्या भावाच्या घरी काम करणाऱ्या नोकराने एकदा रघुच्या दुकानातून
बासुंदी खरेदी केली आणि ती बासुंदी शलाका आणि अजयने खाल्ली. तेव्हा ते आपल्या नोकराला म्हणाले, अरे गोपाल, ही बासुंदी तू कोणत्या दुकानातून आणली आहेस? त्यावर गोपाल म्हणाला, साहेब, शहरात एका शेतकऱ्याने दुकान उघडलं आहे. असं म्हणतात की तो स्वतःच्याच घरी जे दूध काढले जाते त्या दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो आणि विकतो. त्या दुकानाची सर्वत्र चर्चा आहे, म्हणून मी आज मुद्दाम त्या दुकानातून बासुंदी आणली. अजय म्हणाला, बासुंदी तर अगदी चविष्ट आहे. तू उद्याच मला ते दुकान दाखव. दुसऱ्या दिवशी गोपाल आपल्या मालकाला म्हणजेच अजयला घेऊन त्या दुकानावर पोहोचला. दुकानासमोर काही ग्राहकांची रांग होती. त्या रांगेत अजय आणि गोपाल दोघेही उभे राहिले. जेव्हा अजयचा नंबर आला तेव्हा त्यांनी समोर पाहिले तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून त्याचाच भाऊ रघु होता. रघुला पाहताच अजय म्हणाला, अरे, तू शेती करणं बंद करून इथे कामाला यायला लागलास की काय? तेवढ्यात एक माणूस म्हणाला, अहो, हेच ह्या दुकानाचे मालक आहेत. त्या माणसाच्या बोलण्यावर अजयचा विश्वासच बसला नाही. म्हणून तो पुन्हा रघुकडे पाहत म्हणाला, रघु, हे दुकान तुझं आहे का? हो दादा, हे दुकान आपलेच आहे. ये ना, आतमध्ये बस. अजय रघुचे बोलणे अजून विसरला नव्हता. त्याला प्रचंड अपमान झाल्यासारखे वाटले, म्हणून तो पटकन येऊन गाडीत बसला आणि घरी आला. घरी आल्यानंतर तो शलाकाला म्हणाला, शलाका, तुला माहित आहे का, रघुने शहरात स्वतःचं दुकान सुरू केलं आहे आणि त्याच्या दुकानासमोर ग्राहकांची रांग असते. अजयचे असे बोलणे ऐकल्याबरोबर शलाका मोठ्याने हसत म्हणाले, अहो, तो तुमचा अनपढ भाऊ आणि त्याची गावंढळ बायको, त्यांना या गोष्टी जमणार आहेत का? त्यांना शेती आणि माती या दोन शब्दांपलीकडे काही जमणार नाही. अजयने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु शलाकाने अजयचे कोणतेच म्हणणे मान्य केले नाही. ती याच गोष्टीवर ठाम होती की ते दोघेही कधीच काही करू शकत नाहीत. शेवटी नाईलाजाने अजय म्हणाला, शलाका, तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ना? मग उद्या तू माझ्या बरोबर चल आणि स्वतःच्या डोळ्याने बघ. ठीक आहे, मी तयार आहे. दुसरा दिवस उजाडला. नाश्ता वगैरे झाल्यानंतर साधारण 11 वाजता अजय शलाकाला घेऊन रघुच्या दुकानासमोर पोहोचला. गाडी पार्क केल्यानंतर दोघेही गाडीबाहेर उतरले. अजय समोर पाहतो तर काय, रघुचं दुकान बंद होतं. हे दृश्य पाहिल्याबरोबर आता काय बोलावं हेच त्याला सुचत नव्हतं. तेवढ्यात शलाका म्हणाली, अहो, कुठे आहे तुमच्या अनपढ भावाचं दुकान? अजय अडखळत म्हणाला, हेच दुकान होते. पण पण काय, हेच होते तर मग हेच दुकान बंद आहे. अजय आता पूर्णपणे गोंधळून गेला होता. मी काल जे पाहिलं, माझ्या बरोबर रघु बोलला, मग ते काय होतं? ते स्वप्न होतं? नाही, ते स्वप्न कसं असू शकेल? माझ्यासोबत गोपाल देखील होता. आता शलाकाला काय सांगायचं या विचाराने अजयच्या चेहऱ्यावर घाम फुटला. आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत अजय बाजूच्या दुकानदाराकडे गेला आणि त्याला म्हणाला, अहो, हे तुमच्या बाजूचं दुकान काल सुरू होतं ना, मग ते आज बंद का आहे? अहो साहेब, ते दुकान बंद नाही, ते दुसऱ्या जागी सुरू झालं आहे. इथून पुढे, थोडं पुढे एसटी स्टँड आहे, त्याच्या समोर बघा, तिथे हे दुकान शिफ्ट झालं आहे. त्या दुकानदाराने सांगितल्याबरोबर अजय आणि शलाका दोघेही चालत चालत एसटी स्टँडकडे निघाले. तर एसटी स्टँड समोरच एक खूप मोठं दुकान होतं. ते बाहेरून फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेलं होतं. त्या दुकानासमोर खूप लोकांची गर्दी होती. ती गर्दी पाहून शलाका अजयला म्हणाली, अहो, इथे कोणत्या तरी मोठ्या शोरूमचं उद्घाटन आहे वाटतं. एवढ्या गर्दीत आपण जायला नको. चला, आपण घरी जाऊया. अगं, आलोच आहोत तर थोडं पुढे जाऊन बघूया नक्की कोणतं शोरूम सुरू होत आहे. दोघेही गर्दीतून मार्ग काढत थोडे पुढे गेले तर समोरच सुंदर साडीमध्ये सविता उभी होती आणि मोठमोठ्या लोकांकडून पुष्पगुच्छ स्वीकारून त्यांचे आशीर्वाद घेत होती. तिथे उपस्थित प्रत्येक जण रघु आणि सविताची स्तुती करत होता. किती कष्टाळू जोडपं आहे. दोघांनी आपल्या मेहनतीवर एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. शलाकाला कळेच ना नक्की काय करावं. ती समजून चुकली होती की हे कोणतेही शोरूम नाही, तर रघु आणि सविताने स्वतःच्या मेहनतीने उभे केलेले हे खूप मोठं दुकान आहे. ती अजयला काहीही न बोलता तिने मान खाली झुकवली आणि मागे फिरली. तेवढ्यात सविताची नजर शलाकावर पडली. ती पटकन पुढे आली आणि शलाकाचा हात धरत म्हणाली, वहिनी, तुम्ही कुठे जात आहात? चला आतमध्ये या. आज आपल्या दुकानाचं उद्घाटन आहे. अशा प्रसंगी तुम्ही नसाल तर कसं वाटेल? मान खाली घालून हलक्या पावलांनी शलाका त्या भव्य दुकानामध्ये गेली. बाहेर प्रचंड गरमी होती, पण आतमध्ये थंडावा होता. तर थंड वातावरणामध्ये गेल्यानंतर शलाका एकदम शांत झाली. तिला कळून चुकले होते की आपण जिला गावंढळ म्हणत होतो तीच आज मालकीन बनली आहे. आपल्याकडे काय आहे? स्वतःचा फ्लॅट आणि गाडी, या व्यतिरिक्त आपल्याकडे काहीच नाही. शलाकाला स्वतःची लायकी आता समजली होती, म्हणून तिने सविता सोबत आपले कौटुंबिक नाते दृढ केले आणि सविता सोबत जाऊबाईप्रमाणे नाही तर अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे राहू लागली.
सविताने आणि रघुने देखील मागच्या सर्व गोष्टी विसरून अजय आणि शलाकाला माफ करून त्यांच्यासोबत आपले नाते दृढ केले. त्यांनी हा विचार केला नाही की आपल्याकडे पैसा वाढला आहे त्यामुळे आपण आपल्या दादा वहिनीपासून थोडे दूर राहूया. उलट त्या दोघांनी आपल्या दादाला वहिनीला देखील व्यवसायात जोडून घेतले. त्यामुळे आता दोन्ही भावांच्या आयुष्यात चांगले दिवस आले होते. ज्या सविताला शलाका गावंढळ म्हणून हिणवत असायची ती शलाका आता सविताला स्मार्ट आणि हुशार समजू लागली होती. एक दिवस रघु आणि सविता निवांत बसले होते तेव्हा रघुने सविताचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, सविता, तू खूपच ग्रेट आहेस. आम्हा दोघांमध्ये जेव्हा वाद निर्माण झाला होता तेव्हा तू म्हणाली होतीस एकाने कमीपणा घेऊन नातेसंबंध टिकवून ठेवायचे असतात. असे केल्याने पुढे एक दिवस कौटुंबिक ऐक्य अशा प्रकारे जुळून येतं की ते कोणीही तोडू शकत नाही. त्याचीच प्रचिती आज मला येत आहे. आज माझा भाऊ आणि वहिनी सोबतच माझे पूर्ण कुटुंब तू म्हणाल्याप्रमाणे एकसंघ झाले आहे आणि याचं सर्व क्रेडिट तुला जाते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या जावेला गावंढळ म्हणणाऱ्या शलाकाला आपल्या नम्र वागणुकीने सविताने तिची चूक दाखवून दिली आणि कौटुंबिक ऐक्य तसेच ठेवले. असे करणाऱ्या सविताविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.